नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. सरोज घरी चाललेली असते ऑफिसमधून आणि आता तिच्यासोबत कलाही निघलेली असते. सरोज तिच्या गाडीत बसून चाललेली असते. अगं कला, ये की गाडीत बस. नाही नाही मॅडम, असू द्या, मी जाते रिक्षाने, तुम्ही जा. अगं कला, अशी काय करतीयेस? फॉर्मॅलिटी वगैरे करू नको, आपण एकाच जागेवर जाणार आहे, मग नको का म्हणतीयेस? आणि रिक्षाने वगैरे का? एकाच घरात जायचंय तर दोन दोन गाड्यांनी कशाला? तेव्हा प्लीज बस आणि मला ऑकवर्ड फील करू नको. ये बरं कला, बस. आता खूप जास्त फोर्स केल्यावर कला येऊन बसते सरोजच्या गाडीत आणि अगदी दोघी व्यवस्थित घरी गेलेले असतात. आणि जेव्हा त्या घरी जातात तेव्हा बघते रोहिणी या दोघी सासू सुना एका गाडीतून. अरे बापरे, नक्की काय आता या सरोज वहिनीच्या डोक्यामध्ये प्लॅन चाललाय की आता कलाला सोबतच घेऊन फिरतीये. ही सरोज वहिनी काय वागेल ना, याचा काही नियम नाहीये बाबा. आणि जेव्हा अद्विक बघतो तेव्हा म्हणतो, वा छान हा. आणि काय काम कसं झालंय, व्यवस्थित झालंय ना? आता सरोज मुद्दाम अद्विकच्या समोर कलाला म्हणते, काय ग कला, सगळ्या बॅग वगैरे सगळं माल चेक केलं होतं ना? हो मॅडम, मी सगळं काही चेक केलं होतं. आणि आता कला तिच्या जे आउट हाऊस मध्ये राहत असते तिकडे निघून जाते आणि सरोजही तिच्या घरात आलेली असते. सरोज म्हणते, आता कला, अशी काय वाट लावली ना तुझी, पाहतच राहा. आता तुला आहे ना अद्विक कसा रडवतोय ना, तू बघतच राहा. रोहिणी म्हणते, काय गे सरोज वहिनी, तुझं आणि तुझ्या सुनेचं चांगलंच गुळपीठ चाललंय. काय चांगली मैत्री झाली की काय? ए रोहिणी, उगाच काही बोलू नको. अगं असं काय डाव टाकणार आहे ना, फक्त बघतच राहा. त्या कलाला कशी आहे ना तिची लायकी दाखवून देते. आता सरोज आणि रोहिणीचं हे बोलणं चाललेलं असतं. अधिकंत बरं झालं वेळेत आली. किती दमलोय मी आणि किती काम असतं. कला म्हणते, कळालं ना किती दमते आणि किती काम असतं मला? अरे बापरे, प्रचंड दमलोय मी, आता जाऊ का? फालतूच्या गोष्टी ऐकायला वेळ नाहीये. आता अद्विक आतमध्ये निघून गेलेला असतो आणि कलाही इकडे रूम मध्ये आलेली असते. रोहिणी म्हणती, सरोज वहिनी, काय ग, काय चाललंय तुमचं नेमकी? अगं असं काय डाव टाकलाय ना, तिच्या नकळत इतकी मोठी चूक घडून आणली आहे ना कलाच्या हातून की बघतच राहशील. आता हे सगळं काही चोरून राहुल ऐकतो. राहुल म्हणतो, मामी खरंच ग्रेट आहेस तू. डायरेक्ट नाही, पण तू माझं काम मात्र चांगलं सोपंच करून टाकलंय. रोहिणी खूप कौतुक करते, सरोज वहिनी तू ग्रेट आहेस. एक पाऊल सुद्धा चालली नाही आणि डायरेक्ट उडी मारली आणि डायरेक्ट उंचांक गाठला. वाव, खरंच ग्रेट आहेस बाबा तू. अद्विक म्हणालेलंच असतो, सगळं काही परफेक्ट असलं की डोक्याला टेन्शन नसतं, पण सगळं काही परफेक्ट तर अजिबातच नसतं. आता यांच्या घरामध्ये पोलीस आलेले असतात आणि पोलीस आले म्हटल्यावर सगळीकडे तर वातावरण तंगत झालेलं असतं. सगळ्यांना भीती वाटते की पोलीस कशासाठी आले. कला बाहेर उभी असती. कला म्हणते, हे पोलीस कशासाठी आले, नेमकी काय काम असणार यांचं? कलाही कळत नाही की अचानक असे पोलीस आपल्याकडे कशाला आलेत. कला पोलिसांना म्हणते, सर काही काम आहे का? आम्ही अद्विक चांदेकरला अटक करायला आलोय. अद्विक म्हणतो, काय काय बोलताय साहेब तुम्ही? हो, तुम्हाला अटक करायला आलोय. जेव्हा पोलीस म्हणतात की तुम्हाला अटक करायला आलोय तेव्हा सगळ्यांना मात्र धक्का बसलेला असतो आणि आश्चर्याने एकमेकाकडे सगळे बघत असतात की नेमकी अद्विकने असं काय केलंय की पोलीस डायरेक्ट घरी आलेत. कौस्तुभ सारडा सरांची तुमच्याकडेच ऑर्डर होती का? हो, सारडा सरांनी मलाच ऑर्डर दिली होती. मग ती ऑर्डर खोटी आहे किंवा खोटे हिरे त्यांना तुम्ही दिलेत, खरे पैसे घेतलेत, खरे हिऱ्याचे पैसे तुम्ही घेतलेत पण खोटे हिरे त्यांच्या ताब्यात दिलेत, त्यामुळे त्यांनी तुमच्यावर केस लावली आणि म्हणूनच तुम्हाला मी अटक करायला आलोय. कळालं का मिस्टर अद्विक? आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. अद्विक असे फसवाफसवीचे व्यवहार करणार नाही आणि खोटे हिरे का देणार तो? खरे हिऱ्यांचे पैसे घेतले म्हणल्यावर हिरे तो क्वालिटीचेच देणार ना, मग फसवणूक का करेल? सगळ्यांना प्रश्न पडतो पण उत्तर मात्र कुणाकडेच नसतं. पोलीस कुणाचंही काही ऐकून घेत नाही आणि अद्विकला डायरेक्ट अरेस्ट करून ते पोलीस स्टेशनला घेऊन जातात. अद्विकला मात्र पोलिसांनी पकडून नेलेलं असतं. सरोज कला खूप शॉकमध्ये असतात, त्यांना खरंच धक्का बसलेला असतो. राहुलला, नैनाला आणि रोहिणीला मात्र खूप आनंद झालेला असतो. बिचाऱ्या रजनीला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि आबांची हालत खूप बेकार झालेली असते. अगं देवी आई, काय चाललंय हे? काय चुकलंय असं की माझ्या अद्विकला असं पकडून नेलं? माझा अद्विक कशाच्याही बाबतीत कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही आणि तो असं खोटेपणा करणं शक्यच नाहीये. त्यामुळे काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय आणि ते तर आपल्याला बघायलाच लागणार. अरे देवी आई, माझा अद्विक एकटाच गेलाय ग. खरंच लेकराचे काय हाल होतील. आता आबांच्या जीवावर इतका घोर लागलेला असतो आणि आबा खूप काळजी करत असतात. सरोज म्हणते, आबा मला असं वाटतंय की मी लगेच पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे. कला म्हणते, मॅडम मी सुद्धा तुमच्यासोबत येणार आहे. सरोज कसलाही विचार करत नाही आणि कलाला म्हणते, बरं ठीक आहे, चल माझ्यासोबत. रोहिणी आता सरोजकडे बघायला लागलेली असते. ही काय एवढी हिच्या पुढे पुढे करते आणि ही येते म्हटली ती लगेच येऊ देते तिला. नक्की या सरोजच्या डोक्यात चाललंय तरी काय? सरोज मध्ये एक महत्वाचा फोन करायचा आहे तेवढा करते. कला म्हणते, हो मी सुद्धा आले. पण आबांना इतकं टेन्शन आलेलं असतं. आबा म्हणतात, तुमच्यासोबत मी येणार आहे, मी घरी थांबणार नाही.
रजनी म्हणते, हे बघा आबा, तुमची तब्येत बरी नाहीये, तुम्ही जाऊ नका बरं, उगाच तुम्हाला काही त्रास व्हायचा, प्लीज तुम्ही आबा जाऊ नका. अगं, तब्येतीचं काय कौतुक घेऊन बसलीये, सोन्यासारखा नातू माझा जेलमध्ये, त्याचे काय हाल करतील ते पोलीस, मी तिथे हवंय, माझं जरा वजन पडेल तर काही करणार सुद्धा नाही. सरोज म्हणते, हे बघा आबा, तुम्हाला यायची गरज नाहीये, तुम्हाला काय करायचंय ना तुम्ही फोनवरून करा, तुम्ही फोन जरी लावला तरी तुमचं तेवढंच वजन पडणार आहे, तिथे येऊन उगाच तुम्ही त्रास सहन करू नका आणि तिथलचं वातावरण तुम्हाला अजिबातच सूट होणार नाहीये, त्यामुळे प्लीज आबा तुम्ही इथेच राहा. आता सरोजने, रजनीने सगळ्यांनी सांगितलेलं असतं की आबा तुम्ही जाऊन दगदग करू नका, काय फोनवर करायचंय कॉन्टॅक्ट ते इथूनच करा, अद्विकला काही त्रास होणार नाही, मी आहे ना, मी स्वतः चाललीये. आता सरोज आणि कला लगेच गेलेल्या असतात पोलीस स्टेशनमध्ये. घरात आता रजनीला इतकं वाईट वाटलेलं असतं, तिच्या मुलासारखा असतो आणि तोही तिला आईसारखंच प्रेम करत असतो, त्यामुळे रजनीला खरंच धक्काच बसलेला असतो. आबांना आता इतका त्रास झालेला असतो की हा धक्का आबा सहनच करू शकत नाही. रजनी मात्र बिचारी आता आबांची काळजी घेण्यासाठी थांबलेली असते आणि कलाने तिला सांगितलेलं सुद्धा असतं की तुम्ही इथे थांबा आणि आबांची काळजी घ्या, कारण आबांना आता काय बरं वाटणार नाही हे तर मला माहितीच आहे, त्यामुळे प्लीज रजनी काकी तुम्ही आबांचीच काळजी घ्या, बाकी काही सुद्धा करू नका, तिथे काय होतं काय नाही आम्ही दोघी जातो आणि तुम्हाला कंटिन्यू फोन करून सगळे अपडेट देत राहतो. त्यामुळे रजनी म्हणते, हो कला, तुझा आधी अद्विकला सोडून आण बाई, मी आबांची इथे काळजी घेते. आता रजनी आबांची काळजी घेते म्हणून तिने बिंदास्त सांगितलेलं असतं आणि आता कलाही बिंदास्त गेलेली असते की आता आबांना काही त्रास होणार नाही, कारण रजनी काकी त्यांची काळजी घेणार आहे. सरोज म्हणते, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, लवकरात लवकर कला आपल्याला एक चांगला वकील बघायला लागणार आहे. सरोज आणि कला गाडीजवळ येतात आणि दोघीही आता एकमेकी विचार करायला लागलेले असतात की खरंच मी जी ऑर्डर होती ती चेक केली नाही का, जर मला वाटलं काही कमी जास्त आहे, पण डायरेक्ट हिऱ्यांच्या बाबतीतच कॉम्प्रोमाइज म्हणजे हिरेच बदलले गेलेत म्हटल्यावर ही मोठी चूक आहे आणि खूप मोठा घोटाळा आहे हा. कला म्हणते, सगळं काही माझ्यामुळे झालं असणार आहे, मी जर नीट क्वालिटी चेक केली असती तर हे असं काही झालंच नसतं. सरोज म्हणते, मी करायला गेले एक आणि झालं एक, मी हा सगळा आळ कलावर घालून कलाला आणि अद्विकचं भांडण लावून देणार होते, मला वाटलं ही छोटी मोठी गोष्ट इथेच मिटेल, पण मला माहित नव्हतं की माझा डाव माझ्यावरच उलटणार आहे, मी कलाला अडकवायला गेले आणि माझा अद्विक अडकलाय, आता खरंच काय करू आणि काय नाही अशी अवस्था झालीय. काही झालं तरी अद्विकला मात्र मला बाहेर काढायचंय, पण जेव्हा मी म्हटलं की एखादी दागिना कमी जास्त असू शकतो पण हे डायरेक्ट हिरेच नाहीये, काचा वापरलाय असं सांगताय इन्स्पेक्टर साहेब. सरोजला मात्र धक्का बसलेला असतो, हे खूप मोठं काहीतरी झालंय आणि आता माझा अद्विक सुटणं अवघड आहे, त्यांनी डायरेक्ट अद्विकला टार्गेट केलंय, मला वाटलंच नव्हतं की सगळं काही माझ्या अद्विकला शिकायला लागणार आहे. आता मात्र सरोजला इतकं वाईट वाटलेलं असतं, शेवटी ती आई असते, ती म्हणते, मी कलाला टार्गेट करायला गेले आणि कोणाच्या तरी लेकराला टार्गेट करायचं म्हणून माझ्या लेकरावर आलंय, खरंच माझ्याकडून घोड चूक झालीय. सरोजला आता तिने केलेली चूक कळलेली असती आणि तिने जी चूक केलेली आहे तिचा खूप पस्तावा सुद्धा येत असतो. सरोज म्हणते, आता काय करू मी, काही झालं तरी माझ्या अद्विकला मात्र मला सुखरूप बाहेर काढायचंय. आता मात्र जिकडे तिकडे अद्विकला बाहेर सोडवण्याचं टेन्शन लागलेलं असतं आबाला, कलाला, सरोजला, पण सगळ्यात जास्त आनंद झालेला असतं राहुलला. राहुल म्हणतो, सगळ्यात सोपं काम झालंय ते माझं, मला काय करायचं होतं, कलाला बाहेर काढायचं होतं कायमचं आणि अद्विकला कायमचं घोटून टाकायचं होतं आणि दोन्हीही कामं माझ्या म्हणण्यासारखीच झालीये. इतका आनंद झालेला असतो या राहुलला, त्यांचंच खाता असतो तरी त्यांचंच डाव करत असतो. लगेच बाहेर येतो आणि पत्रकाराला फोन लावतो की तुमच्यासाठी उद्याची हेडलाईन अशी आहे की अगदी धमाका होणार आहे, अद्विक चांदेकरला अटक झालीये, तेही हिऱ्यांची खोटे देवाणघेवाण केलीये म्हणून, हिऱ्याच्या जागी काचा वापरल्या या बदल्यामध्ये त्याला पोलिसांनी अटक करून नेले. पुढं काय कसं सगळं काही तुम्ही जा आणि पोलीस स्टेशनला पुढची माहिती मिळवाल. चला आता हेडलाईन मात्र आली पाहिजे, अगदी हेडलाईनच आली पाहिजे. आता राहुलने सांगितलेलं असतं पत्रकाराला आणि पत्रकार तिथे जाऊन बरोबर अद्विकची बातमी घेणार आणि नको ते अजून काय काय मिरची मसाला लावून बातमी छापणार असतात. आता फोन करून आता हा बरोबर राहुल आतमध्ये गेलेला असो, जसं त्याने काही केलं नाही आणि परत त्यांच्यामध्ये जाऊन अगदी नॉर्मल उभा राहतो. इकडे आता आबांना खूप टेन्शन आलेलं असतं. आबांच्या जवळ सोहम असतो, अनामिका असते आणि रजनी असते. आबा नका ना एवढी काळजी करू, वहिनी गेलाय, कला गेली आहे ना, नक्की काहीतरी मार्ग काढतील आणि अद्विकला त्या सुखरूप सोडून आणतील. तुम्ही टेन्शन घेतली आणि तुमच्या तब्येतीला काही झालं ना आबा तर अद्विकला सोडून आता तुम्हाला बघायला लागणार, तेव्हा आबा प्लीज टेन्शन घेऊ नका. आता आबांची मात्र सगळे समजूत काढत असतात.
इकडे नैना आणि रोहिणी गुपचूप निघून जातात, जसं आबांशी त्यांचा काही एक संबंध नाहीये. अगदी त्या चोर पावलाने तिथून निघून गेलेल्या असतात. आबाला काही एका शब्दाने सांत्वनही करत नाही किंवा समजून सांगण्याचाही काही प्रयत्न करत नाही. त्या गपचूप तिथून निघून गेलेल्या असतात. आबा म्हणतात, अंबाबाई, माझा अद्विक इतका साधा आणि सरळ आहे ना, त्याच्या बाबतीत असं काही घडू देऊ नको. त्याला सुखरूप घरी सोडव. त्यांनी काही केलंच नाहीये याची खात्री मी देतो. तो कधीही कोणाच्या बाबतीत खोटेपणा करू शकत नाही किंवा चोरीमारी तर कधीच नाही. त्याने असं काही केलंच नसणारे, त्याला फसवलंय, त्याच्या विरुद्ध हा कोणीतरी डाव करतय. अंबाबाई त्याचं पितळ मात्र उघड पाड. सारखा त्या अंबाबाईला हात जोडत असतात आणि अद्विकच्या बाबतीत विनवणी करत असतात. आबांचा इतका जीव असतो ह्या अद्विकवर, कारण अद्विक सुद्धा तसाच मन लावून आणि अगदी प्रामाणिकपणे काम करत असतो. आबा म्हणतात, अंबाबाई, माझ्या नातवाचा सांभाळ कर. जे झालंय ना ते सपशेल खोटं ठरू दे. माझा अद्विक सुखरूप घरी येऊ दे. मला माहिती की माझ्या अद्विकनी काही केलेलंच नाहीये. अंबाबाई, एवढं कर ग. आबा सारखं त्या अंबाबाईला घरानं मांडत असतात. सगळे तिकडे तिकडे गेलेले असतात. राहुल हॉलमध्ये उभा असतो आणि म्हणतो, खरंच आश्चर्य बरं का, मागितलं एक आणि दिलं दोन. देवा म्हणतात की देव जेव्हा देतो त्या छप्पर फाडके, पण खरंच मला छप्पर फाडके दिलंय रे. काय झालंय राहुल, व्हायचं ते होऊ दे की रे. स्वतःच्या मनाशीच राहुल बोलत असतो. खरा फायदा झालाय राहुलचा. दोन्ही बाजूनी मीच जिंकलोय. काही झालं तरी अद्विकला मी सुटू देणार नाही. त्याच्या विरुद्ध पुरावे मी पोलिसांना देत राहणार. म्हणजे हा सारखा गुतत राहणार आणि पोलीस स्टेशनमध्येच तिथेच सडणार. अद्विक काही झालं तरी बाहेर आला नाही पाहिजे. जास्त ऍटिट्यूड आहे ना त्याला सगळ्यात जास्त अक्कल आहे असं वाटतं ना. राहुलला अक्कलच नाहीये. आता बघ राहुलची अक्कल कशी आहे. अद्विक, तू कितीही प्रयत्न कर, हा राहुल तुला सुटू देणार नाही. त्या जेलच्या बाहेर तू कधीही येणार नाही याची सोय मात्र हा राहुल नक्कीच करणार. अद्विक, तू वाट बघ रे, राहुल येतोय तुला भेटायला. इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये येऊन अद्विक बसलेला असतो आणि अद्विकला टेन्शन आलेलं असतं. असं काहीही केलं नाही किंवा झालेलं नाहीये. मग या पोलिसांना पुरावा कसा मिळाला आणि त्या हिरे खोटेत काचा नाहीयेत हे डायरेक्ट कसं त्याने माझ्यावर आरोप केला हे सुद्धा त्याला कळत नसतं की सारडाने एवढी मोठी चूक कशी केली. आणि सारडाने जर केस केली आहे म्हणजे काहीतरी प्रूफ तर असणारच आहे. म्हणजे चूक झाली आहे ती आमच्याकडूनच झाली. अद्विक आता सगळ्या गोष्टीचा बारीक विचार करत बसलेला असतो. तेवढ्यात सरोज आणि कला अगदी धावतच आलेले असतात अद्विककडे. दोघींनाही काळजी लागलेली असते की नेमकी आता अद्विक पोलीस स्टेशनमध्ये गेलाय, पण आता पोलीस त्याचे काय हाल करतात किंवा त्याला काय काय प्रश्न विचारून किती टॉर्चर करतात. येते आणि पोलीस स्टेशनच्या दारातूनच त्या अद्विकला एकटक बघत असते. माझ्यामुळे काय अवस्था झाली की डायरेक्ट पोलिसांनी त्याला पकडून आणले. खरंच इतका मूर्खपणा केला का? मी जर मन लावून काम केलं असतं तर अद्विकवर आज ही वेळच आली नसती. सरोज येते आणि म्हणते, चल कला, चल जवळ जाऊया अद्विकच्या. सरोज येते, नमस्कार इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नमस्कार मॅडम. अद्विक म्हणतो, सर 2 मिनिटं यांच्याशी बोलू शकतो का? पोलीस जरा विचार करतो आणि म्हणतो, हो बोला. आता अद्विक कलाला जरा लांब आणतो आणि तिला विचारपूस करतो. अद्विक म्हणतो, कला, तुला ऑफिसमध्ये काय काय काम करायचं ते सगळं काही तुला सांगितलं होतं. तू नीट ऐकलं होतं का? मी तुला काय काम कसं करायला लावलं होतं? हे बघ, तुला मी म्हटलं होतं माझं काम सगळ्यात महत्वाचं आणि काळजीपूर्वक आहे. घरातलं काम एक वेळ नाही झालं तर घरातली लोक ऍडजस्ट करतात किंवा ते सांभाळून सुद्धा घेतात. पण बाहेरचं काम जर व्यवस्थित झालं नाही तर बाहेरचे लोक ऍडजस्ट करत नाही आणि सांभाळून सुद्धा घेत नाही. आता मात्र कलाला आठवतं की जेव्हा अद्विक सांगत होता तेव्हा तो बडबड करतो किंवा कंटिन्यू मला ज्ञान पाजळत असतो, म्हणून कलाने कानामध्ये बोटं घातलेली असते आणि अद्विक काय बोलतो त्याच्याकडे काहीही लक्ष दिलेलं नसतं. म्हणजे अद्विकचं बोलणं कलाने सिरियसली घेतलेलंच नसतं. अगदी बडबड करतो म्हणून तिने असंच लाईटली सोडून दिलेलं असतं. अद्विक म्हणतो, मी काय विचारतोय कला, तुला कळतंय का? कला सगळ्या विचारातून बाहेर येते. अगं कला, तू सगळं काही स्वतः चेक केलं होतं का? कला म्हणते, नाही, मी काही चेक केलं नव्हतं. किंवा तुम्ही जे म्हटला की लक्ष देऊन ऐकलं होतं का? तुम्ही काय सांगितलं ते मी लक्ष देऊन ऐकलंच नव्हतं. आता अद्विक एकही प्रश्न विचारत नाही किंवा एकही शब्द बोलत नाही. डायरेक्ट जाऊन तिकडे बसलेला असतो. आता कलाने सिरियसली काही ऐकलेलंच नसतं म्हणल्यावर सिरियसली ती काय घेणार हे अद्विकला माहिती असतं. आणि सगळा काही घोळ झालाय तो कलाकडून झाला हे बरोबर कन्फर्म झालेलं असतं. त्यामुळे अद्विक चिडलेला असतो. पण आता वेळ अशी असते की चिडावा अशी त्याच्यावर वेळच नसते की त्यांनी कुणावर तरी चिडावं, कारण स्वतःवर आता पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसण्याची वेळ आलेली असती. अद्विक अगदी नमतं घेतो आणि गपचूप तिकडे जाऊन पोलिसांच्या समोर जाऊन बसतो. कलाला मात्र खूप गिल्टी फील होत असतं की सगळं काही चाललंय हे माझ्यामुळे चाललंय. मी जर हलगर्जीपणा केला नसता तर आज अद्विक इथे नसता. मी काळजीपूर्वक काम जर केलं असतं, अद्विकचं म्हणणं ऐकलं असतं की खरंच मन लावून काम करायचं, तर अद्विक आज पोलीस स्टेशनमध्ये नसता. कलाला स्वतः जी चूक केली आहे त्याच्याबद्दल खरंच राहून वाईट वाटत असतं आणि सारखी तीच गोष्ट कला आठवत असते. सरोज म्हणते, सर तुम्ही म्हणाला होता की पोलीस स्टेशनला आल्यावर सगळे पुरावे दाखवता का पुरावे? हो मॅडम, आहेत की आमच्याकडे पुरावे.
सारडाने जे दागिने मागं दिलेले असतात ते सुद्धा असतात आणि एक पत्र लिहिलेलं असतं ते पत्र सुद्धा असतं. आता दोन्ही गोष्टी बघून खरंच अद्विकला आणि सरोजला टेन्शन आलेलं असतं आणि एक धक्काही बसलेला असतो. आजपर्यंत कधीही अशी घटना घडली नाही. आज असं काय झालं की डायरेक्ट चोरीचा आळा आला आणि फसवल्याची आपल्यावर केस झालीये, तेही इतक्या मोठ्या व्यक्तीने. सारडाने डायरेक्ट केस केलीये. हे काय दोघा तिघांना पचतच नसतं आणि कलातबात्री स्वतः जे केलंय त्याबद्दल इतकं वाईट वाटत असतं की ती काहीतरी बोलावी अशी तुझी इच्छा राहिलेली नसते. कारण आज जी परिस्थिती आलेली असते अद्विकवर सगळी काही कलामुळेच आलेली असते. मन लावून आणि व्यवस्थित जर प्रामाणिकपणे काम केलं असतं तर आज अद्विक जेलमध्ये नसता. ते जे दागिने असतात त्याची डिझाईन बरोबर कलाने केलेलीच असती, पण त्यातले जे हिरे असतात ते हिरे मात्र काचेचे लावलेले असतात. हिरा म्हणून तिथे काच बसवलेली असती पॉलिश आणि शायनिंग करून, त्यामुळे हिरा आणि काच लवकर कळत नसतं. पोलीस म्हणतात हे बघा सगळे दागिने हे आहेत आणि यातले काही खडे आम्ही काढलेत ते चेक करण्यासाठी आणि हे काच आहे, काच हा हिरा नाहीये. आता मात्र कला, सरोज, अद्विक तिघही विचार करतात की हे असं होऊच कसं शकतं. आतापर्यंत कधीच झालेलं नाहीये, मग आता कसं घडलं. सरोज आणि कला एकाच वेळेला म्हणतात साहेब हे शक्यच नाहीये. आमच्या कंपनीतून सगळा माल व्यवस्थित चेक केल्याशिवाय, क्वालिटी टेस्ट सगळं काही चेक झाल्याशिवाय हा बाहेर येतच नाही आणि तुम्ही जे म्हणताय ते आम्ही मान्यच करू शकत नाही, कारण असं काही शक्यच नाहीये. मला म्हणते आमच्याकडचा डिलिव्हरीचा माल चेक होतो, टेस्टिंग होती आणि सारखी टेस्टिंग होती. एकदा टेस्टिंग करून आमचं भागत नाही. आम्ही खूप काळजीपूर्वक सारखी टेस्टिंग करतो आणि मगच क्वालिटी चेक झाल्यावर, सगळं काही चेक झाल्यावर माल अगदी व्यवस्थित पॅक करून तो बाहेर जातो. आणि हे तुम्ही जे म्हणताय हे आम्ही मान्यच करू शकत नाही. हिऱ्यांच्या बाबतीत हेराफेरी कधीच होणार नाही. त्याला म्हणते आमच्याकडून तो बरोबर टेस्टिंग होऊन प्युअर हिरेच गेले होते, पण जो माल गेला होता तो रस्त्यामध्ये काहीतरी गफलत झालीये. डिलिव्हरी तिथपर्यंत पोहोचायला आणि मधल्यामध्ये काहीतरी गफलत झाली आमच्या ऑफिसच्या नंतर आणि त्या ठिकाणी जाण्याच्या आधी. एवढ्या वेळात सर काहीतरी झालंय आणि ते मात्र शोधून काढायला लागणार. आता नेमकी सगळी आदलाबदल, सगळा काही घपला आणि ज्यांनी कोणी हा डाव केलाय हा कधी केला, कसा केला हे शोधून काढायला लागणार. आमच्या ऑफिसमधून 100% मी खात्री देते असं काही झालेलं नाहीये. सर माझ्यावर विश्वास ठेवा. खूप वेळा आमच्या ऑफिसमध्ये क्वालिटी चेक करतात आणि मगच आम्ही बाहेर पाठवतो. त्यामुळे हे जे बोलताय तुम्ही यावर मी कधीही विश्वास ठेवू शकत नाही. मला स्वतःला माहितीये प्रत्येक जण अगदी प्रामाणिकपणे काम करतो, कारण काम हे इतकं रिस्की असतं आणि कधीही असं होणार नाही यासाठी आम्ही खूप दखल घेतलेली असती. आमच्याकडनं सगळी तपासणी होती सर, प्लीज तुम्ही विश्वास ठेवा. अद्विक म्हणतो खरे दागिने नक्की तू चेक केले होतेस का. आता खरे मात्र शांत बसते, कारण तिने दागिने काय स्वतः चेक केलेले नसतातच. सरोज म्हणते हो तिनेच चेक केले होते, मी होते तिथे अद्विक उभं, मी स्वतः बघितलं. जेव्हा सरोज म्हणते की मी स्वतः तिथे उभी होते आणि तिने चेक केलं होतं अद्विक, मी सांगतेय ना तुला. कला म्हणते सरोज मॅडम माझी बाजू का घेताय आणि माझ्या बाजूने बोलण्याचा का प्रयत्न करतात, मला का वाचवताय त्या. सरोज मॅडमचे नेमकी काय चाललंय ना मला वागणंच कळत नाहीये. सकाळी सुद्धा मला त्यांनी लिफ्ट दिली, आता सुद्धा जेव्हा अद्विक मला प्रश्न विचारतोय की जी गोष्ट मी केलीच नाहीये ती अगदी ठामपणे सांगताय की हो चेक केलं होतं आणि जेव्हा कला चेक करत होती तेव्हा तिच्याजवळ मी उभी होते. हे ठामपणे एवढं काय सांगून मला का वाचवताय. कलाला मोठा प्रश्न पडलेला असतो. सरोज मॅडमला मी 1 मिनिटही सहन होत नाही आणि डायरेक्ट माझ्या बाजूने ते बोलताय, तेही अद्विक समोर आणि सरळ सरळ खोटं. या मला का वाचवताय. आता कलाला खरंच प्रश्न पडलेला असतो. तो प्रश्न आपल्यालाही पडलेलाच आहे की सरोज तिला अगदी सहनच करत नाही आणि तिच्या बाजूने कसं बोलतीये अद्विक जवळ. आता सरोज सुद्धा कलाकडे बघते, कारण कला तिच्याकडे आश्चर्य होऊन बघत असते. सरोज तिच्याकडे बघते आणि परत खाली बघून घेते. माझ्यामुळे अद्विकच्या नावाला आणि चांदेकरांच्या नावाला बट्टा लागलाय. या दोन्ही गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत सरोज मॅडमसाठी. तरीही त्या माझ्याच का विचार करताय आणि माझी का बाजू घेताय. कलाच्या डोक्यातून हा विचारच जात नसतो की सरोज मला का सपोर्ट करतीये. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जाब विचारणाऱ्या या मॅडम आता का सगळं काही नॉर्मली घेताय आणि माझी बाजू घेऊन अद्विकला शांत करताय. कलाला इतका विचार पडलेला असतो, तिच्या प्रश्नांची उत्तर काय तिला मिळतच नसतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कला मॅडम, कलाचं लक्षच नसतं कारण ती विचारच तेवढा करत असते. अहो कला मॅडम तुम्ही काही बोलत नाहीये, तुम्हाला काहीतरी विचारलंय मी. सरोज मध्ये म्हटलं ना सर माल व्यवस्थित चेक केला होता, मी स्वतः उभे होते. माल चेक करताना काहीही झालेलं नाहीये, मधल्या वेळातच काहीतरी झालंय. आमच्या ऑफिसच्या बाहेर गेलं आणि तिथे पोहोचेपर्यंत काहीतरी घोळ झालाय. इन्स्पेक्टर म्हणतात हे हिरे ज्या वेंडरकडून घेतले त्याची रिसीट तर असणार ना रेकॉर्डकडे. सरोज म्हणते हो सगळ्या काही रिसीट आमच्याकडे असतात आणि याची रिसीट सुद्धा तुम्हाला मिळून जाणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सरोज म्हणते साधी सेफ्टी पिन जरी आली तरी आलेला माल आणि गेलेला माल प्रत्येक मालाचा रेकॉर्ड मेंटेन केलेला असतो, त्यामुळे तुम्हाला याची सुद्धा रिसीट मिळणार अगदी सहज. आता पोलिसांना काहीतरी फोन आलेला असतो म्हणून जरा उठतात आणि बाजूला बोलायला जातात. सरोजनी पर्समध्ये खूप सारे पैसे आणलेले असतात, ते फाईलमध्ये ती पैशांचा बंडल ठेवते आणि सर मी काय म्हणते ऐकता का म्हणून त्या पोलिसाकडे बोलायला जरा उठून बाहेर गेलेली असते.
आणि हे बघा साहेब, अद्विक माझा एकुलता एक मुलगा आहे, त्यांनी काही केलेलं नाहीये याची खात्री मला आहे. तुम्ही सुद्धा त्याला निर्दोष सोडावं असंच मला वाटतं. आणि त्या फाईलच्या आतमध्ये पैसे दिलेले असतात सरोजनी. जेव्हा पोलीस ती फाईल हातात घेतो आणि उघडतो, सरोज मॅडम तुम्ही एका पोलिसाला लाच देताय, तुम्हाला कळतंय का? पोलीस अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करताय सरोज मॅडम. हो, माझ्या मुलाने काही केलं नाही, मला खात्री आहे, त्यामुळे तुम्ही त्याला निर्दोष सोडा. सरोज मॅडम तुम्ही काय करताय कळतंय का तुम्हाला? तुमच्या मुलाने काही केलं नाही असं ठामपणे सांगताय आणि एकीकडे पोलिसाला लाच देताय. याच्यावरूनच अद्विक गुन्हेगार आहे हे सिद्ध होतं. कळतंय का सरोज मॅडम? तुम्ही अद्विकला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. कला आणि सरोजला तर सगळ्या पत्रकार लोकांनी घेरलेलं असतं. सारडासारख्या इतक्या मोठ्या माणसाला तुम्ही खोटं पाडू शकता, खोटे हिरे देऊ शकता, खऱ्या हिऱ्याच्या बदल्यामध्ये इतकी फसवणूक करू शकता, तर सर्वसामान्यांची तुम्ही किती फसवणूक करत असाल? इन्स्पेक्टर म्हणतात यामध्ये हिऱ्यांची देवाणघेवाण करण्याची रिसीटच नाहीये मॅडम. तुम्ही तर म्हटलं रिसीट आहे, रिसीट कुठं आहे? इन्स्पेक्टर म्हणतात कला मॅडम याचा अर्थ असा आहे की तुम्ही खरे हिरे वापरलेलेच नाहीये, सगळे खोटे हिरेच लावलेत. हाच पुरावा आम्ही शोधत होतो आणि तो बरोबर आमच्या हाती लागला. इकडे मात्र राहुल फोनवर बोलत होता की अशी काय सोय केली आहे की अद्विक काही झालं तरी जेलच्या बाहेर येऊ शकत नाही, आयुष्यभरासाठी जेलमध्ये सडणारे याची सोय मात्र मी केली आहे. त्याचं हे बोलणं मात्र कलाने त्याच्या पाठीमागं उभं राहून ऐकलेलं असतं. आयुष्यभर तो जेलमध्ये सडणार, बाहेर येऊ शकत नाही. फोन बंद झाल्यावर राहुल जेव्हा मागं फिरतो तेव्हा समोर त्याला कला दिसते. आता बघूया कलाला बघून अद्विक नेमकी काय करतो आणि राहुलचं सत्य जाणल्यावर कला अद्विकला सोडवते का, हे मात्र आपल्याला उद्याच्याच भागात बघायला मिळणार. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.